व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझा क्लिअर सर्वांना? सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. ओके एव्हरीवन. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. फक्त ज्याचा काही प्रॉब्लेम असेल मेसेज मध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे. ज्यांचा प्रॉब्लेम होत असेल नेटवर्कचा तर त्यांनी राहू द्या, व्हिडिओ ऑन ठेवायचा. पण ज्यांचा प्रॉब्लेम नाहीये त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा. ओके एव्हरीवन, आज आपण लाईव्ह गेम खेळणार आहोत ली चेस वर. स्क्रीन दिसते सर्वांना? एक मिनिट एव्हरीवन. ओके, आता सर्वांनी लक्ष द्या. थोडस ऑनलाईन खेळताना पीसीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर झालं तर मग आपण पझल सॉल्व्ह करेल. त्याच्यामुळे अली चेस वरती खेळताना होतोय. तर आता आपण त्याच्यामुळे chess.com वरती खेळून बघूयात. ओके, 15+10 मध्ये गेम सुरू करूया. येस हेमंत. हेमंत, आवाज नाही येते. काय अँड्रेस केलं हेमंत? सर मॅसेज करायचं. काय? मॅसेज हा, कुठं करायचं? कशाचा मेसेज? तुम्हाला पाठवायचं असलं तर मेन चॅट मध्ये करायचं का? ओके ओके, हा. ग्रुप चॅट ऑन करू ना, म्हणजे सर्वांचे आपल्याला मेसेज दिसतील एकमेकांचे. ओके हेमंत, व्हेरी गुड. ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या. मी ना ग्रुप चॅट ओपन करतो. ओके, तर आपण काय करूयात की जेव्हा गेम खेळताना आपण ग्रुप चॅट मध्ये बोलूयात. पझल करताना जर ग्रुप चॅट मध्ये बोललो तर काय होतं की आपल्याला एकमेकांचे आन्सर कळतात. मग त्याच्यामुळे ते चांगलं नाहीये. तर आपण ग्रुप चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना मी ऑन केलंय. ग्रुप चॅट मध्ये आपल्याला बोलता येईल. ओके, मीटिंग ग्रुप चॅट ऑन केलेलं आहे मी. तर आता जेव्हा गेम सुरू असेल, जेव्हा आपल्या साईडची मूव असेल, तेव्हा तुम्ही पण थिंक करायचं काय खेळायचं आणि मला मेसेज मध्ये सांगत राहायचं मिडल मध्ये. म्हणजे मला तुमच्या मूव्स बघून मला समजेल की तुम्ही काय थिंक करता आणि तुम्हाला काय समजून सांगायचंय. ओके एव्हरीवन. ओके, आता चॅलेंज केलं आपण, तर गेम सुरू होईल लवकरच. सर्वांनी इकडे चेस बोर्ड कडे लक्ष द्यायचं. ओके, इकडे ऍड कडे लक्ष नाही द्यायचं कोणी. नाही तर भूक लागेल तुम्हाला मग. ओके, गेम स्टार्ट झाला आपला. ओके, E4 खेळूयात आज आपण. ओके, आता दिसतो चेस बोर्ड मोठा.
ओके, E4 ला E5 मूव केलीये, तर आपण नाईट F3 करूयात. ओके, आता या प्लेयर सोबत आपल्याला व्यवस्थित खेळावं लागेल. 2200चा प्लेयर आहे. आता हे जे व्हेरिएशन मी खेळलोय 4 नाईट डिफेन्स म्हणतात. आता 3 नाईट आहे. इथे ब्लॅक साठी बेस्ट ऑप्शन हेच आहे, नाईट C6. आणि हा जो गेम आहे तो 4 नाईट व्हेरिएशन मध्ये कन्वर्ट होईल. ओके, जसं की मी सांगितलं होतं. आता हे सर्व ओपनिंगच्या लाईन्स आहेत. ओके, या सर्व ओपनिंगच्या मूव्स आहेत. याच्यामध्ये आता हा बिशप पिन आहे, नाईट पिन आहे. तर E4च्या पॉनवर अटॅक आहे. आणि आपला D4चा नाईट हँगिंग राहिला असता जर आपण बिशप D3 डायरेक्ट खेळलो असतो तर. त्याच्यामुळे हा नाईट अगोदर एक्सचेंज केला आपण. आणि आता बिशप D3 आणून E4च्या पॉनला सपोर्ट दिला. या गेम मध्ये आपला पुढचा प्लॅन असतो कॅसल मध्ये जायचं, क्वीन F3 घेऊन जायचं, H3 खेळायचं. हे प्लॅन असतात या ओपनिंग मध्ये. आता इथे हे पण की अपोनंटने D5 केल्यावरती त्याला क्रॉस D5 इम्पॉर्टंट मूव आहे. ओके, आता आपण अगोदर कॅसल मध्ये जाऊयात. आणि कॅसल मुळे काय होईल, अपोनंटला पण कॅसलच करावं लागेल. आता H3 करून काय केलं आपण, G4चा स्क्वेअर गार्ड केलंय. आणि आपल्याला काय करता येईल, क्वीन H3 खेळता येईल. अपोनंटने पण काय केलं, बिशप G5 कंट्रोल करण्यासाठी H6 मूव केली. आणि या मूव मुळे काय होतं ऍक्च्युली, पुढे जाऊन हा जो गेम आहे तो एंड गेम मध्ये जाणार आहे. किंगचा बॅक रँक क्लिअर होतो. किंगचा बॅक रँक म्हणजे काय, जेव्हा समजा इकडे बॅक रँक मध्ये किंगला चेक आला तर किंगला वरती जायला जागा असते. म्हणजे बॅक रँक क्लिअर आहे. जर नसते, जर इथे पॉन असेल तर बॅक रँक क्लिअर आहे का, नाहीये. आता या किती मूव झाल्या, जवळजवळ 11 मूव झाल्या आहेत. पण मला विचार करावा लागला का खेळताना, नाही का, कारण की मला या ऑलरेडी मूव्स माहिती आहेत. जेव्हा आपल्याला ओपनिंग पार्ट असतात किंवा माहिती असतात, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला मूव्स फास्ट करता येतात. आता इथे अपोनंटने जी बिशप B7 मूव केली आहे, तर याच्यावरती आता थोडासा विचार करावा लागेल. आणि जर टाइम आहे आपल्याकडे तर आता मिडल गेमचा फेज जवळपास आलाय, तर आपल्याला पूर्ण प्लॅन करून विचार करून खेळायचा आहे.
ओके, आता या पोझिशन मध्ये क्वीन G3 चांगली मूव आहे आपल्याकडे. क्वीन G3 मुळे काय होतं, बिशप क्रॉस H6 ची थ्रेट आहे. ओके. आणि जर क्वीन G3 ला बिशप D6 आला क्वीनवर अटॅक, तर त्याला आपण खेळू शकतो क्वीन F4. क्वीन F5 ने काही नाही होते जोपर्यंत तिथे हा नाईट आहे ना गार्ड करायला, तर आता काही होत नाहीये क्वीन F5 ने. आणि सर्वांनी जो हे आहे ग्रुप चॅट त्याच्यामध्ये मेसेज करा. ओके. तर क्वीन G3 करूयात आपण. क्वीन G3 फर्स्ट थ्रेट दिली आपण. ओके, की हा H6 पॉइंट पिन आहे. त्याच्यानंतर अजून एक, मग जर आता किंग मूव केला, ओके, पिन मधून काढलं ब्लॅकने, त्याला आपण काय खेळू शकतो, बिशप F4. बिशप F4 ने काय झालं, C7च्या पॉनवर अटॅक, म्हणजे टेम्पो मध्ये बिशप डेव्हलप झाला. त्याच्यानंतर आपण खेळू शकतो RD1, रूक A D1. काय करायचं आता, या ओपन फाईल मध्ये आपल्याला रूक आणायचे आहेत. आपल्या पीसेसची प्लेसमेंट आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आता याच्या अगोदर मी काय सांगितलेलं तुम्हाला, बिशप D6 आल्यावरती बिशप F4 आणता येईल का? नाही. नाही श्री नाही, लक्षात घ्या. मूव करायच्या अगोदर थिंक करा एकदा. बिशप F4 ला काय होईल, नाईट H5 येईल, क्वीन वरती अटॅक, आणि F4 च्या बिशप वर डबल अटॅक. F4 नाही ना, F4 नी काय होतं माहितीये का, किंग ओपन होतो, तर किंग असं सहसा इझिली लगेच पण ओपन नाही करायचा. क्वीन H4 खेळूया. क्वीन H4 मध्ये ऍटलीस्ट आपल्याकडे काहीतरी थ्रेट राहील. हा, आपण विचार करू शकतो, बिशप क्रॉस H6 ना सॅक्रिफाईसचा विचार करू शकतो. G क्रॉस H6, त्याला क्वीन क्रॉस H6. पण त्याच्यासाठी अजून आपले रूट डेव्हलप नाहीयेत. आपल्याला थोडंसं अगोदर काय करावं लागेल, रूट डेव्हलप करायचे आहेत. ओके, आता या मूव मध्ये आपल्याला बघा चांगली मूव,
नाईट ई टू नाही, नाईट ई टू ना पॅसिव्ह होईल. नाईट ई टू पॅसिव्ह होईल. मी तुम्हाला काय सांगितलंय, की बिशप स्ट्रॉंग असतात नाईट पेक्षा, आणि ही तर ओपन पोझिशन आहे, म्हणजे याच्यामध्ये तर बिशप खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. तर आता काय करूयात आपण, नाईट बी फाय ने काय होईल, बिशपवर अटॅक, त्याच्यानंतर डी फोरच्या पॉन वरती पण अटॅक. बी फोर पण चांगली मूव आहे, कारण बी फोर ने आपण ऍक्च्युली काय करतोय, त्या बिशपला ना डिस्ट्रॅक्ट करतोय. आता इथे आपल्याला थिंक करावं लागेल थोडस, कारण क्वीन डी फाय वरती येऊ शकते ब्लॅकची, आणि ब्लॅकची क्वीन डी फाय वरती आली तर खूप स्ट्रॉंग राहील जी टू वरती जी थ्रेट आहे. ओके, आता अगोदर बिशप एफ फोर करूयात आपण, कारण पीस डेव्हलपमेंट मध्ये मागे आहोत आपण आता. आता जी फाय नाही करू शकत ब्लॅक, जर केलं तर आपण बिशप क्रॉस एच क्रॉस क्वीन टेक्स किंगला चेक, आणि सी फायचा बिशप जाईल. आणि आता क्वीन डी फाय आलं ना, तर आता आपण खेळू शकतो त्याला एफ थ्री. एफ थ्री खेळावं लागेल आपल्याला. पीस डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट होते, ब्लॅकचे तिन्ही पीस डेव्हलप आहेत, आपले नव्हते. आता आपले रूप पण कनेक्ट झाले, सगळे पीस पण डेव्हलप झाले. हा, रूक ई वन डी वन दोन्हीकडे रूक कुठेतरी आणायचेच आहे. दोन्ही रूक दोन्ही ओपन फाईल मध्ये आणायचे आहेत आपल्याला.
आता G5 ची थ्रेट आहे. ओके, आता जो ब्लॅक आहे तो G5 खेळू शकतो. ओके, आता बिशप E5 चांगली मूव आहे. या नाईट वरती डबल अटॅक होतोय. ओके, आणि बिशप E5 ला जर समजा क्वीन D5 आला चेकमेटची थ्रेड, तर त्याला आपण खेळणार क्वीन G3. आणि क्वीन G3 ला नाईट H5 आला तर त्याला क्वीन H2 आहे ऑप्शन आपल्याकडे. ओके, आणि जर नाईट मूव नाही केला तर मग अपोनंट वरती थ्रेट्स येतील. आणि बिशप E5 ने बिशप क्रॉसची पण थ्रेट आहे, नाईटला तर सपोर्ट आहे आपल्या. आता या गेम मध्ये ना सगळा पीस डेव्हलपमेंट, पीस ऍक्टिव्हिटीचा खेळ आहे याच्यामध्ये. जेवढ्या चांगल्या स्क्वेअर वरती आपले पीसेस असतील ना तेवढा चान्सेस आहेत आपल्याला विनिंगचे. ही चांगली मूव आहे ऍक्च्युली, बिशप E5. कारण इकडे पॉन डबल होण्याचे थ्रेट आहे. आता ज्या कंपल्सरी मूव असतात तर विचार नाही करत बसायचं, मग टाइम मॅनेज नाही होत त्याने.
C4 ला थोडस N% प्रॉब्लेम वाटतो मला. पण आता तर ब्लॅकची मुळे अगोदर ब्लॅक काय खेळतोय बघावं लागेल, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला विचार करावा लागेल. अनन्या ग्रुप चॅट मध्ये पाठवायचा अनन्या मेसेज. आता याची मूव आहे ब्लॅकची. अगोदर ब्लॅक काय खेळतो, आता आपल्याला ना टाइम प्रेशर बघा, अपोनंट वरती टाइम प्रेशर येणार आहे. तर ते आपल्याला टाइम प्रेशर पण अपोनंट वरती मेंटेन करून खेळावं लागेल. ओके, आता या पोझिशन मध्ये ना आपल्याकडे एक चांगली मूव आहे नाईट C7. अपोनंटचा बिशप भेटतं आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपला जो बिशप आहे तो स्ट्रॉंग राहील नेहमीच. आणखीन काही चांगली मूव आहे का शोधायची इथे आपण. आता मूव शोधा या पोझिशन मध्ये. 2 मिनिटं विचार करून खेळूयात आपण. अपोनंटकडे 3 मिनिटं आहे. आपण 6 मिनिटावरती जेव्हा टाइम येईल तोपर्यंत थोडं व्यवस्थित विचार करून खेळू. नाही ना, ND6 मध्ये. हा, ND6 पण चांगली मूव आहे, त्या बिशपला जायला जागा नाहीये. रूक Fe1 कसं करणार दिशा, आपला नाईट मरेल ना.
नाईट C7 एक चांगली मूव आहे. नाईट C7, बिशप क्रॉस C7. त्याला बिशप क्रॉस C7 फ्युचर आहे का आपल्या बिशपला? किंवा मग नाईट A3 पण चांगली मूव आहे. नाईट A3 मध्ये काय होतं, बिशप C4 ची थ्रेट आहे. आणि बिशप C4 किंवा नाईट C4 पण आला तरी खूप स्ट्रॉंग होईल. हा बिशप सेंट्रलाइज राहील आपला. ओके, C4 मध्ये पण C4 क्वीन वर अटॅक येतोय. C4 ला क्वीन कुठे जाणार? C4 ला जर एन पासंट केलं तर सर नाही ना, एन पासंट केल्यावरती नाही चालणार, आपलं बिशप मरेल. ओके, नाईट C7 और नाईट D6 मध्ये मला कन्फ्युजन होत आहे. मला वाटतं हा बिशप स्ट्रॉंग आहे ना? हा बिशप जास्त स्ट्रॉंग आहे. या बिशप पेक्षा हा बिशप अजून पण एवढा स्ट्रॉंग नाही वाटत आहे, कारण तो पॉनच्या मागे आहे. पण हा बिशप स्ट्रॉंग वाटतोय, कारण की C6 C5 पण आलं तरी परत या बिशपचा, हा बिशप नको एक्सचेंज करायला, आपण B7च्याच बिशपवर अटॅक करूयात ND6 करून. पण ND6 ला गेला, ओके, त्याला जर रूकचा अटॅक तर नाहीच येणार या बिशपवर. ओके, नाईट D6 करूयात. नाईट D6 मध्ये बिशप E4, बिशप C4 ची पण थ्रेट राहतीये. ओके, आता यांनी काही तर मिस्टेक केली असं वाटतंय मला. हा, पण बिशप C4 खेळायचं का बिशप E4 खेळायचं याचा विचार करावा लागेल. बिशप C4 मध्ये काय होऊ शकतो, क्वीन आली तर आपल्या पण बिशपवर अटॅक राहील. कारण की बिशप C4 ला जर क्वीन इकडे आली तर थिंक करावं लागेल. ओके, बिशप E4 करूयात.
ओके, आता डायरेक्ट बिशप मारण्यामध्ये अर्थ नाहीये, आपलं पण बिशप मारेल. ओके. ओके एव्हरीवन, मी एक्सप्लेन आता लास्टला करतो, मी थोडं थिंक करून खेळतो. ओके, मी लास्टला एक्सप्लेन करतो. नाईट B7 ला काय आहे, आपलं पण बिशप जातोय सरळ सरळ, तर एवढं वर्थ नाही वाटत आहे मला. नाईट क्रॉस B7. ओके, रुक E1 खेळूयात. रुक E1 थ्रेट आहेत खूप. या नाईटला तर सपोर्ट आहे, त्याच्यामुळे अजून तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके. त्याला व्हाईटला, सॉरी ब्लॅकलाच त्याचा बिशप वाचवायचा आहे. तर आपण काय केलं, रुकला क्वीनच्या फाईल मध्ये अलाइन केलं, सिम्पल. नो फॅन्सी मूव. कारण की ही लक्षात ठेवा, डिस्कवर्ड अटॅकची नेहमी थ्रेट राहणार आहे. आता याचं म्हणणं काय? क्वीन देतो हा. चेक आहे आधी, त्याला असं वाटलं असेल इकडे चेकमेट होईल. ओके, आता आपल्याकडे क्वीन आहे, पण आपल्याला तरी सांभाळूनच खेळावं लागेल. अपोनंटकडे ना रूक आणि बिशप आहे क्वीनच्या अगेन्स्ट, की रूक आणि नाईट आहे क्वीनच्या अगेन्स्ट. त्यातल्या त्यात ते इक्वल झालं. फक्त आपल्याला थोडस या बिशपची थ्रेट आहे, ते आपल्याला जपून खेळावं लागेल. आणि आपल्याला अपोनंटचा किंग, जेव्हा आपल्याकडे किंग क्वीन असेल ना, तेव्हा अपोनंटच्या किंगला कसं ओपन करता येईल बघायचं. कारण की क्वीन स्ट्रॉंग असते, पण अपोनंटचं किंग ओपन पाहिजे. आता आपला प्लॅन काय आहे पुढे? जर आता ब्लॅकची शक्यता रूक डबल करणार, त्याला आपण बिशप B4 खेळायचा, E1चं स्क्वेअर गार्ड केलं आपण. आणि त्याच्यानंतर आपला प्लॅन काय असणार आहे, H4 G5. ओके, जसं की मी सांगितलेलं, आपल्याला हे गार्ड करणं गरजेचं आहे. बॅक रँक गार्ड करणं गरजेचं आहे आपल्याला. कारण की
हा बिशप आहे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे बॅक रँक गार्ड करणं गरजेचं आहे आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर ब्लॅकचे मूव्ह थांबले की आपण एच फोर जी फायचं प्लॅन करू शकतो. ओके, आता बघा ज्या कंपल्सरी मूव्ज आहेत ना त्या फास्ट करायच्या. मी का नाही मारलं इथे, कारण की नाही चालत मारून. ओके, मारलं असतं तर चेक, त्याला रूक टेक्स, त्याला किंग H2, रूक H1 चेक, किंग G3. किंग F1 खेळूयात, म्हणजे किंग पण गार्ड करतोय स्क्वेअर. हे याचं म्हणणं काय आता? आपल्याला पीसेस एक्सचेंज करायचे मेन टार्गेट. रूक E1, रूक F6 येणार आहे अगोदर. हे रूक E1 चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. रूक F6 आलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पीसेस थोडेसे एक्सचेंज करायचे आता आपल्याला. म्हणणं काय एवढं?
एखादा रूक एक्सचेंज झाला ना, मग एवढं काही टेन्शन नाही आपल्याला. एक रूक एक्सचेंज व्हायला पाहिजे याच्यातून, कारण त्याचे दोन्ही रूक खूप ऍक्टिव्ह आहेत. मेन पॉनची थ्रेट होती ती गेली. ओके, जसं की मी सांगितलं, रूक एक्सचेंज झालं पाहिजे. रूक एक्सचेंज झालं, आपल्याला काही टेन्शन नाही आहे गेम मध्ये आता. हे पॉन वाचणार आहे का? की काही थ्रेट आहे का इथे? दोन दोन चार पॉन इक्वल आहेत, आपल्यालाच ऍडव्हान्टेज आहे. विनिंग चान्सेस आपल्यालाच आहेत. आता आपल्याला फक्त किंग घेऊन यायचं गेम मध्ये आणि थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. ओके, या पोझिशन मध्ये जरी आता पीसेस एक्सचेंज झाले ना, जर क्वीनला अपोनंटचा रूक आणि बिशप भेटला, तर हा गेम विन होऊ शकतो आपण. कारण आपल्याकडे एक्स्ट्रा पॉन आहे. नो पॉन एक्सचेंज. हे एंड गेमची थ्रेट आहे. विचार पण नाही करावा लागला, कारण ऑलरेडी माहिती आहे की आपण तेच खेळायचं. पॉन का दिले?
ओके, क्वीन टेक्स रूक, क्वीन टेक्स बिशप टेक्स, पॉन पुश, त्याला बिशप D5, त्याला पॉन पुश, त्याला किंग, पॉन पुश, पॉन पुश नाही चालत. बसला. बिशप मिळेल त्याचा. काहीतरी बेट चेक मध्ये. ओके, विन होतं आता 100%. आता हे बॅक रँक हे काय झालं, F6 मुळे बॅक रँक तरी जावं लागेल, नाही तर हे F6 चं पॉन नेहमी लक्षात ठेवा स्ट्रॉंग असतं जेव्हा पण पुश करायला आपण. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की थोडे पीसेस एक्सचेंज झाले लास्टला बिशप आणि रूक क्वीनच्या अगेन्स्ट राहिला, तर एवढं इझी नाहीये क्वीनच्या अगेन्स्ट फक्त बिशपने आणि रूकने खेळणं. जर अदर पीसेस असते अजून तर अवघड आहे, कारण की यांचं कोऑर्डिनेशन नाही होत. पीसेसचं नेचर लक्षात घ्या. बिशप आणि रूकचं कोऑर्डिनेशन नाही होत. दोन रूक असतील तर त्यांचं कोऑर्डिनेशन होतं, ते दोन्ही एकमेकांना सपोर्ट करू शकतात. ओके, आता सिंपल आहे. सिंपल आहे का चेकमेटच आहे? की चेकमेट नाही दिसत आहे? क्वीन G3 काही तर मिस्टेक केली इथे, विन असणार आहे, काहीतरी मिस्टेक केली. काही तर मिस्टेक केली आहे इथे. टाइम पण मॅनेज करायचा आहे थोडं, तर कॅल्क्युलेशन करायला नाही जमत एवढं.
ऍट लास्ट भारी झाला ना एव्हरीवन गेम. ओके इथे बघा 3 ग्रेट मूव, 10 एक्सलेंट मूव, 23 बेस्ट मूव. ओके गेम एनालिसिस होतोय तोपर्यंत 2 मिनिटं ब्रेक घेऊ. ओके एव्हरीवन. ओके आले का सर्वजण? ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. ओके एव्हरीवन. गेम रिव्ह्यू का नाही होते काय समजत नाही. ओके ओपनिंग अॅक्युरसी बघा दोन्ही साइडने 100%. एव्हरीवन. ओपनिंग अॅक्युरसी बघा केवढी 100%. ओके आता गेम रिव्ह्यू करूयात. ओके इथे काय होतं अजून. ओके 4 मिस 2 ब्लंडर. आता शेवटी आपण टाइम प्रेशर मध्ये खेळत होतो ना, त्याच्यामुळे 4 मिस 2 ब्लंडर या आता असणारच होत्या गोष्टी. आता सर्वात महत्वाचं ना आपण ओपनिंगचा जो फेज होता ना तो अनालिसिस करूयात.
ओके, आता इन बिटवीन जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करून विचारू शकता. आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा एव्हरीवन. जर नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असेल तरच बंद ठेवायचा. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, इथपर्यंत पण काही प्रॉब्लेम नाहीये. क्वीन F3, बिशप B7. ओके, बिशप B7 ला ना मला थोडस हे माहिती होतं. मी इथली ना ओपनिंगची लाईन विसरलेलो, की जेव्हा ओपनिंग मध्ये या बिशप B7 करून खेळतो ना, त्याला एक्झॅक्ट कसं खेळायचं मला लक्षात नव्हतं येत. त्याच्यामुळे मी थिंक करून मूव केली, तर ती बघा क्वेश्चन मार्क आहे. ओके, त्याच्यामुळे जेवढ्या डीप तुमच्या ओपनिंग, कारण की या पोझिशन मध्ये ना बिशप F4च मूव आहे, लगेच काही होत नाही. कारण आपला नाईट E4 येतो. क्वीनवर जरी अटॅक आला पॉनचा तर इथे मला वाटतं बिशप F4 मूव आहे या पोझिशन मध्ये, क्वीन G3 च्या ऐवजी. मला सांगा आता मी जे बडबड करतोय, जे एक्सप्लेन करतोय, तुम्हाला समजतंय नाही समजतंय, कसं समजणार मला जर सर्वांनीच व्हिडिओ बंद ठेवल्यावर? ज्यांचा प्रॉब्लेम आहे जेन्युअन त्यांनीच व्हिडिओ बंद ठेवा. A to Z सर्वांचाच प्रॉब्लेम आहे का व्हिडिओ बंद ठेवायचा? आणि सॉल्व करून घ्या. रोज रोज ते नका करू. क्लास कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवून अटेंड करायचंय, ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे. ओके एव्हरीवन. ओके, इथपर्यंत समजलेली का सर्वांना ओपनिंग? इथपर्यंत ओपनिंगच्या मूव समजलेल्या सर्वांना? ओके, क्वीन G3 चांगली मूव नाहीये या पोझिशन मध्ये, लगेच काही होत नाहीये पण प्रॉब्लेमच आहे. ओके, क्वीन D5 ला बघा आता. क्वीन G3 इम्पॉर्टंट मूव होती. ओके, ही बघा खूप मला वाटतं ही कोणी फर्स्ट सजेस्ट केली ती मूव, नाईट D6. याने तेजसने केली आहे ना? ग्रुप चॅट मध्ये तेजसने केली ना नाईट D6 मूव सजेस्ट. नाईट D6 पण एक्सक्लेमेशन मार्क मूव आहे. इथे बघा बॅक टू बॅक एक्सक्लेमेशन मार्क मूव झाले. ओके, बिशप E4 एवढी चांगली मूव नाहीये म्हणता इथे, म्हणजे बिशप C4 चांगली मूव होती. मे बी हेच असेल मग F7 वरती प्रेशर क्रिएट करणं. त्याला क्वीन E6. आणि क्वीन E6 ला बघा मी बोललेलो तुम्हाला, नाईट क्रॉस B7 पेक्षा रुक E1 पण रुक Fe1 एक्सक्लेमेशन मार्क मूव आहे अगेन. तेजस तू चॅट मध्ये काय अँड्रेस करतो? इथे समोर करायचं झूम मीटिंग मध्ये. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय? एक्सक्लेमेशन मार्क मूव म्हणजे काय, की आपण कोणत्या पण गोष्टीला म्हणतो ही बेस्ट आहे, ही त्याच्यानंतर आणखीन ग्रेट आहे, त्या टाइप मध्ये. आता म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क मूव म्हणजे ना बेस्ट मूव. बेस्ट. ओके. हा, आणि मग त्याच्यानंतर अजून की ब्रिलियंट मूव. ब्रिलियंटला डबल काय येतं? एक्सक्लेम डबल एक्सक्लेमेशन मार्क मूव. ओके, अगेन आता मी जेव्हा गेमचा इम्पॉर्टंट फेज असेल की इथे पण बिशप B4 चांगली नाही म्हणतंय, तर आपण बघूया तिथे काय मूव चांगली आहे. बिशप B4 पेक्षा C5 चांगली, बिशप C5 चांगली मूव म्हणतोय, कारण की रुक जरी आला.
ओके, आता C5 ला पण मला वाटत होतं हे मारून घेणं चांगलं आहे का. ते पण इथे पण काय प्लॅन आहे ते नाही समजत. याच्यापेक्षा लीचेसचे भारी वाटतात ना पण गेम अनालिसिस. लीचेसचे डीप होतात अनालिसिस. त्याच्यामुळे मी chess.com वरती जास्त नाही खेळत, पण ते लीचेसचा प्रॉब्लेम होतोय. ओके, इथे काहीतरी दुसरी मूव होती, विचार केला मी याचा. आता रूक क्रॉस F2 नाही मारू शकत. बिशप वर अटॅक असल्यामुळे अगोदर बिशप मूव करावं लागेल. ओके ठीक आहे, अजून बघत पुढे. एकदा का मी बोललो ना तुम्हाला अगोदर पण मी बघा सांगितलेलं की रूक एक्सचेंज झाले ना त्याच्यानंतर व्हाईटला क्लीन विन दिसणार आहे. हे रूक एक्सचेंज झाले की आता इथून पुढे व्हाईटला जो आहे तो क्लीन विन दिसणार आहे. आता इथे परत इक्वल दाखवतोय गेम या पोझिशन मध्ये. पण हा गेम जरी इक्वल दाखवत असला ना तरी एवढं इझी नाहीये ड्रॉ करणं. कारण किंग वरती खूप थ्रेट येतात. ओके, आपण त्या पोझिशन वरती जाऊयात. मी तुम्हाला जे बोललेलो ना हे इथे 100% विन आहे, तिथे काहीतरी मिस्टेक केली. ओके वेट. हा, या पोझिशन मध्ये काहीतरी मिस्टेक केली असणार आहे. ओके, इथे तर काही दिसत नाहीये पण मिस्टेक. ओके, नाहीये या पोझिशन मध्ये. आपण शेवटी जो एंड गेम खेळलोय त्याच्यामध्ये तर काहीच मिस्टेक नाहीये. जो एंड गेम आहे त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाहीये. ओके, कोणाला काही प्रश्न आहेत या गेम बद्दल, काही विचारायचंय? यस हेमंत. तर तुम्ही जेव्हा B5 करून बिशप आणि रूकला फोर्क दिली तर तेव्हा बिशप क्रॉस B5 काऊन नाही केलं ब्लॅकनी? बिशप क्रॉस B5 ला हे होईल ना मग. B2 चेक येईल, किंगला चेक आणि बिशप मारेल ना फोर्क. समजलं? यस. मग याच थ्रेट असतात, या छोट्या छोट्या थ्रेट ना जेव्हा क्वीन बोर्डावर असते तर या छोट्या छोट्या थ्रेट खूप असतात अपोनंटवर. आता पण तो मारूच शकत नव्हता त्या पॉनला, कारण फोर्क आला असता. या पोझिशन मध्ये मी विचार करत होतो काहीतरी चेकमेट साठी ट्राय करायचा. किंग येईल इथे, किंग G7, त्याला इकडे. ही पण चांगली मग इथे रॉंग का नाही दाखवते ही मूव? किंग G8 ला क्वीन B8 रॉंग का नाही दाखवते मग? हा, इथे दाखवतोय बघा एरो, पण रॉंग नाही दाखवते मग.
कारण विन तर आहेच या साईडने पण. इथून पण इझी विन झाला असता या पोझिशन मध्ये. क्वीन B5 ने, कारण की क्वीन B5 किंग, त्याच्यानंतर G7 किंग, त्याला चेक. मग इथेच आपल्याला रूप भेटला असता सरळ सरळ. आणि नेहमी लक्षात ठेवा, शेवटी जो टाइम प्रेशर मेंटेन केलाय ना, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या फॉलो करायच्या फक्त. अपोनंटच्या किंगला आपण ऍक्टिव्ह नाही होऊन दिलं. अपोनंटचा किंग नेहमी पॅसिव्ह ठेवला आणि आपला किंग नेहमी आपण ऍक्टिव्ह ठेवला. आता हा बिशप होता, त्याच्यामुळे तरी हा एंड गेम एवढा ट्रिकी नव्हता. पण जर नाईट असेल अपोनंटकडे, नाईट आणि रूक, तर थोडंसं अजून लक्ष देऊन खेळावं लागतं आपल्याला. ओके, आता मला सांगा कोण कोण सांगेल की काय शिकलात आजच्या गेम मधून. जर गेम बद्दल काही प्रश्न नसतील तर आजच्या गेम मधून काय काय शिकलात, कोण सांगेल? रिवाइज करा, आठवा सुरुवातीपासून मी काय काय शिकवलं तुम्हाला, काय काय शिकलात गेम मधून. यस अनन्या. तर आपले पीस ऍक्टिव्ह ठेवायचे, व्हेरी पीस गुड. डेव्हलप करायचे आणि विचार करून प्लीज पीस हलवायचे. व्हेरी गुड. यस स्पर्श. सर, ग्रीड कशा बनवायच्या? व्हेरी गुड. अजून? अजून विचार करून कसं खेळायचं, फोर्क कसे बनवायचे. व्हेरी गुड. अजून? यस, अजून कोण सांगेल? सर्वात महत्वाचा या गेम मधून एक पॉइंट आहे, तो कोण सांगेल ते बघूयात आपण. यस हेमंत. ओपनिंग लर्न करायच्या. व्हेरी गुड. अजून? यस तेजस. ओपनिंग लर्न करून पहिल्या ओपनिंग्स खेळायच्या, त्यानंतर कॅसल करायची आणि मग त्यानंतर आपले जे पीसेस आहेत ते ऍक्टिव्ह करायचे आणि ऍक्टिव्ह केल्यानंतर मग आपण अटॅकचा प्लॅन बनवायचा. ओके, व्हेरी गुड तेजस. यस, अजून कोण सांगेल? ओके, आता मी सांगू काय काय शिकायला भेटलं तुम्हाला या गेम मधून. सर्वात महत्वाचं या गेम मध्ये तुमच्यासाठी शिकण्यासाठी दोन गोष्टी होत्या. ओके, आता हे तर आपलं नॉर्मलच आहे, रोजचं आहे की पीस डेव्हलपमेंट करायचे, ओपनिंगच्या मूव्ह करेक्ट करायच्या, सेंटर कंट्रोल करायचा, कॅसल करायचं, हे तर नॉर्मल होतं. ओके, हे नॉर्मल झालं, बेसिक झालं. आता या गेम मधून आपल्याला काय शिकायला भेटलं, आपलं रेटिंग काहीही असू द्या. ओके, आपलं रेटिंग काहीही असू द्या, अपोनंटचं रेटिंग किती मोठा अपोनंट असू द्या किंवा अपोनंटचं रेटिंग आपल्यापेक्षा कितीही जास्त असू द्या, आपण काय करायचं, आपला नॅचरल गेम खेळायचा आहे. आता काय केलं आपण, आपला नॅचरल गेम खेळलो. काय खेळलो का मी असं घाबरून वगैरे नाही, जो अटॅक करायचा अटॅक करायचा, जिथे डिफेन्स करायचा तिथे डिफेन्स करायचा. अपोनंटच्या रेटिंग वरती कधीच नाही खेळायचं. असं समजूच नका की जर तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग दिसतोय अपोनंट रेटिंग वाईज, तर तुम्ही त्याच्यासोबत जिंकू नाही शकत असं कधीच विचार करू नका. का? कारण की बऱ्याचदा असं झालेलं आहे चेस टुर्नामेंट मध्ये पण, नॉर्मल प्लेयर म्हणजे 1700-1800 ज्याचं रेटिंग असेल
फिडेचं बोलतोय मी. ओके, ली चेसचं किंवा chess.com नाही. ते ग्रँड मास्टर सोबत पण जिंकलेले आहेत का. ग्रँड मास्टर पण शेवटी कोण आहे, माणूसच आहे. ओके, त्याच्यामुळे चुका होतात प्रत्येकाकडून, पण आपण आपला नॅचरल गेम खेळायचा, घाबरायची गरज नाहीये. आणि असं ठरवून नाही खेळायचं अरे आपण तर काय हरणारच आहे, असं नाही, की आपण जिंकू शकतो या विश्वासाने गेम खेळायचा प्रत्येक. हे सर्वात महत्वाचं होतं. कारण इथे अपोनंटचं रेटिंग नाही म्हणलं तरी ठीक आहे, आता माझी स्ट्रेंथ त्याच्यापेक्षा जास्तच आहे. ओके, पण तरी पण आपण रेटिंगचा विचार नाही करायचा कधी. अपोनंट स्ट्रॉंग आहे, मी जिंकू शकतो का नाही त्यासोबत, असं विचार करून नाही खेळायचा. आणि सेकंड थिंग, आता तुमच्याकडे टाइम किती कमी असू द्या, पेशन्स नाही सोडायचे. टाइम जरी थोडस तरी बघूनच खेळायचं. बघा हा जो टाइम आहे 10 सेकंड पर्यंत पण गेलेला आहे, पण थोडस बघून की थ्रेट काय येते का, टॅक्टिक्स काय येते का, बघून खेळायचं. नव सिस्टम कंट्रोल ठेवायचं. या दोन गोष्टी या गेम मधून खूप इम्पॉर्टंट होत्या. कारण मला वाटतंय बऱ्याच मूव आपण फुल टाइम प्रेशर मध्ये खेळलोय, जवळजवळ 15-20 मूव आपण जास्तच्या टाइम प्रेशर मध्ये खेळलो आहे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट, की अपोनंटच्या टाइमला पकडून चालला, त्याच्यापेक्षा जास्त टाइम डाऊन जाऊ देऊ नका. जेव्हा इम्पॉर्टंट असेल, अपोनंट कडे टाइम कमी आहे, तुमच्याकडे थोडा जास्त आहे, जर इम्पॉर्टंट पोझिशन आली तर विचार करा, प्लॅन बनवून खेळा, टाइमचा यूज करा. आता तुम्ही काय करता, तुमच्या इथे बघा, आता तुमच्या मूव झालेल्या असतात 35, आणि तुमचा 15 मिनिटाचे जे गेम खेळता रविवारचे, तुमचे 15 मिनिटं पूर्ण असतात इथे तसेच तसे. त्याचा काही फायदा आहे का. काहीच फायदा नाहीये. म्हणजे चेसचा गेम वाढायचा फायदा तर सोडूनच द्या, चेसचा गेम तुमचा तशाने वाढणारच नाहीये. पण आपल्या ब्रेनची जी ऍक्टिव्हिटी असते ना, ब्रेन आपलं कधी काम करतं, जेव्हा आपण विचार करतो हा बिशप इकडे गेला, त्याला रूक इकडे आला, त्याला मी क्वीन इथे खेळलो, त्याला मी A4 केलं, त्याला बिशप A8 गेला, त्याला मी किंग H2 खेळेल, त्याला त्याला ब्लॅकने मूव केली G5, त्याला काय काय खेळू शकतो अपोनंट, आपण त्याला काय खेळणार हे प्लॅन बनवणं म्हणजे ब्रेनची एक्सरसाइज. आलं लक्षात सर्वांना. त्याच्यामुळे टाइम यूज करून खेळा. कारण की टाइम यूज करून खेळल्यामुळेच गेम पण वाढतो आणि आपल्या ब्रेनची पण एक्सरसाइज होते. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी तुम्हाला संडेची टुर्नामेंट 15 मिनिटचा गेम असतो, पण तुम्ही त्याच्यातून 1 मिनिट यूज करता, त्याचा काय फायदा. आता या गेम मध्ये जो गेम आपण 15 मिनिटापासून खेळत आलेला असतो, तर तेव्हा त्याच्यात लास्ट 30 सेकंड मध्ये ना आपल्याकडे की ते असतं की एवढा वेळ आपण जास्त टाइम घेऊन खेळलोय, पण आता फास्ट खेळायचंय. तर आपलं नर्व सिस्टम आपल्या कंट्रोलमध्ये आहे. जर आपण पॅनिक नाही होते म्हणजे आपलं नर्व सिस्टम आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आलं लक्षात सर्वांना. या गोष्टी आजच्या सेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट होत्या. तर प्रत्येकाने ज्या टाइम फॉर्मॅट मध्ये खेळताय ना त्याच्यानुसार खेळा. जर तुम्ही 5 मिनिटाचा गेम खेळताय आणि त्याच्यातले 3 मिनिटं एकाच मूवच्या विचारामध्ये घालवताय तर ते पण चुकीचं आहे. जो टाइम फ्रेम खेळताय त्याच्यानुसार खेळा. क्लिअर सर्वांना. आता जर तुम्ही समजा इथे 30 मूव केलं, 30 मूव मध्ये हारला, तिथे तुमचा टाइम आहे तसाच्या तसा आहे 15 मिनिटं, काही फायद्याचं आहे का ते. काही फायदा नाहीये त्याच्याने, तसा खेळून काही फायदा नाही. आलं लक्षात सर्वांना. या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या, एक तर टाइम मॅनेजमेंट, आणि अपोनंट किती स्ट्रॉंग असू द्या, किती मोठा असू द्या, त्याने काहीच फरक नाही पडत. आपण आपला नॅचरल गेम खेळायचा विचार करून आणि आपण गेम जिंकू शकतो, हा कॉन्फिडन्स ठेवायचा. क्लिअर. ओके, कोणाचे काही प्रश्न आहेत, काही विचारायचे कोणाला. ओके, मग क्लोज केलं तरी चालेल आता. चला बाय, गुड नाईट एव्हरीवन.
बाय सर. बाय उद्याची सर. टुर्नामेंट खेळा सर्वांनी 3 PM ची. येस सर. ओके चला बाय गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. थँक यू सर. थँक यू एव्हरीवन.